रीनाताई आहे का? काय करत आहे? लोणचं तयार करीत आहे. रीनाताई, हां. मला एक सांगा, तुम्ही आता हे मासोळीचं लोणचं कसं काय तयार करणार आहे? मला फिशरी सायन्स कॉलेजमधून नागपूरमधून प्रशिक्षण मिळालं आहे 5 दिवसाचं. तेव्हापासून मी मासोळीच्या लोणचं तयार करीत आहे. बरं रीनाताई, हां. मला एक सांगा, तुम्ही ह्या मच्छीचं लोणचं तयार करणार त्याची हां. प्रक्रिया मला थोडं सांगाल का? हां, सांगते ताई, बसा. लक्षात घ्या, मच्छीचं लोणचं तयार करण्यासाठी आपल्याला थोडा कमी काटाचे मच्छी आणि थोडा मच्छी कडक असले पाहिजे. लोणचं तयार करण्यासाठी जास्तीत जास्त फंगसियस मच्छीचा वापर करण्यात येतो. ह्या माशांचे कसे तुकडे करतात ते मला सांगते. ताई, असे पीस करून मी ह्या कटोऱ्यात ठेवत आहे. चौकोनी पीस आले पाहिजे. आपल्याला सारखाच तुकडा करावा लागतो. ताई, असे माशांचे तुकडे झाल्यानंतर स्वच्छ पाणीने धुवून टाकावे. ताई, असे 1-1 सेंटीमीटर असे आपण माशांचे तुकडे करून घेतला. बरं रीनाताई, आता याच्यानंतर आपण काय करणार आहे? याच्यानंतर आपण ह्या तुकड्यांवर चांगले हळद आणि मीठ लावून घ्यायचं. हे कशासाठी लावतं? हळद आणि मीठ लावल्यानंतर ह्या पीस 10 मिनिट ठेवायचा. नंतर ते थोडंसं कडकपणा येतो. अच्छा. आता ह्या 10 मिनिट झाल्यानंतर आपला पीस थोडासा कडक आला आहे. आता आपण ह्या गरम तेलामध्ये ठेवू. रीनाताई, मला आता हे पीस तळल्याच्यानंतर आपण काय करणार आहे? आता आपण कढई गरम करून तिथं तेल टाकायचं 250 मिली आणि त्याच्यामध्ये आपण पहिले जिरं टाकू. मग नंतर अद्रक लसणाचे पेस्ट टाकू. नंतर आपण इथं हळद टाकू. हळद आपल्याला कमी प्रमाणात टाकायचं, कारण की आपण तळता वेळी मच्छीला ऑलरेडी इथं हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण मिरची पावडर टाकू. त्याच्यानंतर आपण लोणच्याचे जे हे आहे मसाला आहे ते टाकू. पॉकेट आहे. त्याच्यानंतर आपण इथं विनेगर टाकू. नंतर आपण इथं मीठ टाकू. त्यानंतर आपण ह्या कढई उतरून घेऊ. आता याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे? 1 किलो तेलामध्ये आपल्याला 100 ग्राम मोहरी डाळ टाकावं लागतात. ताई, याच्यानंतर आपण पहिले जे मसाला तळले होते ते टाकून देऊ. नंतर आपण जे तेल 1 लिटर तेल गरम केली होती ते आता त्याच्यात मिक्स करू.
हे पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर आपण 1 तासाला थंड करू, कारण याच्यामध्ये 1 तास असाला की थंडमध्ये पूर्ण मसाला अंदर गेले पाहिजे. ताई आता आपली सगळी तयारी झाली आहे. याच्यात तुम्ही आता काय करणार? ह्या डब्यात 150 ग्रामचा आहे आणि याच्यामध्ये आपण पॅकिंग करणार आहे. हा सायट्रिक ॲसिड आपण जे डबा पॅकिंग केलं त्याच्यामध्ये 1 चुटूकभर टाकू. बरं रीनाताई, मला सांगा, हा सायट्रिक ॲसिड जो आहे हा कशासाठी टाकलेला आहे? हा सायट्रिक ॲसिड असासाठी की आपला जे लोणचं आहे ते 3 महिना ते जास्त दिवस टिकावसाठी. हे पेपर कशासाठी आहे? आपण जेव्हा ते लोणचं डब्बा पॅकिंग करणार आहोत त्याच्यावरती झाकणार आहे, जेणेकरून आपल्या बाहेरचे हवा नाही गेले पाहिजे आणि जास्त दिवस टिकलं पाहिजे. यासाठी आपण हा सिल्वर पेपरचा वापर करतो. यानंतर हा डब्याच्या साईडने हे जे सिल्वर पेपर आहे हे कापून घ्यायचं. आपण जे हे मासोळीचे लोणचं तयार केलं आहे ते आता बाजारात विकण्यासाठी तयार झालं आहे. तुम्ही मला खूप छान मार्गदर्शन केलं आणि हेच आता सगळं मी माझ्या गटामध्ये आणि संघामध्ये करायला लावणार आहे.